मंडळी, राज्यात महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाल्यापासून विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला आहे। 2014 पासून राज्यात ईव्हीएम वरून गोंधळ होताना दिसून येत आहे। त्यानंतर ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट सुद्धा आलं, पण हे आरोप काही थांबले नाहीत। 2024च्या लोकसभेला फक्त ईव्हीएमवर आरोप करण्यात आले नाहीत, हे अधोरेखित करण्यासारखं आहे। पण काही काळापुरतेच हे आरोप थांबले। विधानसभा झाली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात ईव्हीएम वरून रान पेटलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाचा राष्ट्रीय केंद्रबिंदू होण्याच्या वाटेवर आहे। अचानक मार्कडवाडी हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर दृष्टिक्षेपात आलं। अर्थात याला कारण ठरतंय ईव्हीएम वरून पेटलेलं राजकारण। काय आहे संपूर्ण प्रकरण, मार्कडवाडीत नेमकं चाललंय तरी काय, किंबहुना चाललंय की चालवलं जातंय, हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, ईव्हीएम मतदान प्रणालीवर सार्वत्रिक शंका उपस्थित केली जात असताना माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदानासाठी उचललेलं पाऊल संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे। हे प्रकरण सुरू कुठून झालं तर मार्कडवाडी हे गाव माळशिरस मतदारसंघात येतं। हे गाव गेल्या 25 ते 30 वर्षापासून आमदार उत्तम जानकर यांच्या पाठीशी कायम राहिलं आहे। बलाढ्य मोहिते पाटील विरुद्ध उत्तम जानकर यांच्यात पूर्वीच्या अनेक लढ्यांमध्ये या गावानं नेहमीच जानकर यांना साथ दिली आहे। पण यंदा चित्र बदललं, कारण लोकसभेत भाजपमध्ये असणारं मोहिते घराणं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलं। त्यामुळं मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यातील वैर संपुष्टात आलं। परिणामी यंदाच्या माळशिरस विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना रंगला। यात उत्तम जानकर विजयी झाले असले तरी मार्कडवाडीनं यंदा जानकर यांच्या ऐवजी प्रतिस्पर्धी भाजपचे राम सातपुते यांना मोठं मताधिक्य दिलं आहे। परंतु यात ईव्हीएम प्रणालीवर शंका घेत ग्रामस्थांनी आंदोलन चालवलं आहे। ईव्हीएम प्रणालीवर झालेल्या मतदानाची पडताळणी करण्यासाठी गावकऱ्यांनी मतपत्रिकेद्वारे म्हणजेच बॅलेट पेपरवर चाचणी मतदान स्वखर्चाने घेण्याची तयारी सुरू केली होती। परंतु प्रशासनानं चाचणी मतदानाची प्रक्रिया थांबवल्यामुळे मार्कडवाडी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे। याच प्रकरणावर बोलताना या गावात आपल्याला अपेक्षित मतदान झालंच नाही, माझं मत कुठं गेलं हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे, असं सांगत उत्तम जानकरांनी मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती। परंतु प्रशासनानं परवानगी नाकारल्यानं त्यांची मागणी पूर्ण झाली नाही। आता त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचं काम सुरू आहे। या गावात भाजपला 1003 मतं तर तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 843 मतं मिळाली आहेत। हे इथल्या गावकऱ्यांना पटलेलं नाही। या गावात 80% मतदान हे धनगर समाजाचं आहे। विद्यमान आमदार उत्तम जानकर हे याच समाजाचे आहेत। असं असताना सुद्धा उत्तम जानकर या गावात पिछाडीवर होते। त्यामुळं जानकर कसे काय मागं पडले असा संशय गावकऱ्यांना आला आहे। आता मार्कडवाडी हे गाव माळशिरस विधानसभेत येतं तर लोकसभेत माढा मतदारसंघात मोडतं। 2014 पासूनच फक्त मार्कडवाडीचा इथला इतिहास बघितला तर मार्कडवाडी गावात 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांना 533 तर महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांना 664 मते मिळाली होती। म्हणजेच काय तर 2014च्या लोकसभेत मार्कडवाडीनं भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत यांना 131 मतांची लीड दिली। त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे हनुमंत डोळस हे विजयी झाले। त्यांना या गावातून 294 मतं मिळाली। तर याच गावातून अपक्ष उमेदवार अनंत खंडागळे यांना 979 मतं मिळाली। म्हणजेच निवडून आले नसले तरी अपक्ष अनंत खंडागळे यांना 685 मतं इथं जास्त होती। यानंतर 2019 मध्ये मार्कडवाडीत लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांना 956 मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना 395 मतं मिळाली। किंबहुना भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मार्कडवाडीतून 561 मतांचं लीड मिळालं। मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांना या गावातून 1346 एवढी मतं मिळाली तर भाजपचे राम सातपुते यांना केवळ 300 मतं मिळाली। म्हणजेच तब्बल 1046 मतांचं लीड इथून उत्तम जानकर यांना मिळालं। त्यानंतर मार्कडवाडी गावात 2024च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना 1021 मतं मिळाली तर भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांना 466 मतं मिळाली। दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांना 843 तर भाजपचे राम सातपुते यांना 1003 मतं या गावातून मिळाली। म्हणजेच 2014 पासूनचं चित्र बघितलं तर मार्कडवाडीतील रहिवाशांनी कधीच राष्ट्रवादीला, कधी अपक्षांना तर कधी भाजपला पाठिंबा दिल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होते। त्यामुळे हे गाव कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही असं चित्र या निकालावरून तरी स्पष्ट होत आहे। तरीही अशी बोंब का निघाली याचे तर्कवितर्क लावले जात आहेत। आता 2014 पासून जितके उमेदवार इथून निवडून आले आहेत तितक्यांना प्रत्येक वेळी उत्तम जानकर यांचा पाठिंबा असल्याचं दिसून येतं। तरी देखील राम सातपुतेंना इथून लीड कसं, हा प्रश्न अनुत्तरित राहतोच। तर हा विचार करताना आपल्याला बरेच फॅक्टर लक्षात घ्यावे लागतात। यातला पहिला फॅक्टर म्हणजे जातीय समीकरण। मार्कडवाडी
या गावात 80% मतदार हे धनगर समाजातून येतात आणि त्यानंतर इतर समाजाचा क्रमांक लागतो. मराठा समाजाचं अस्तित्व इथं अगदी बोटावर मोजण्या इतकं असलं तरी इतर समाज मात्र भरपूर प्रमाणात आहे. त्यात मागच्या काही काळाच्या तुलनेत मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं अहवालातून दिसून आलं. अर्थात यात मार्कडवाडी आली म्हणून मतदारांच्या राम सातपुतेंना लीड मिळाली असंही म्हणता येणार नाही, पण अल्प प्रमाणात ही गोष्ट ग्राह्य होतेच. यानंतर एक गोष्ट जी उत्तम जानकरांच्या लीडला कारणीभूत ठरू शकते ती म्हणजे मोहिते पाटील आणि त्यांच्यातील वाद. कारण सुमारे 30 वर्ष या दोघांमध्ये टोकाचं वैर होतं. अचानक लोकसभेच्या आधी हे दोघं सोबत मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं अहवालातून दिसून आलं. अर्थात यात मार्कडवाडी आली म्हणून मतदारांच्या राम सातपुतेंना लीड मिळाली असंही म्हणता येणार नाही, पण अल्प प्रमाणात ही गोष्ट ग्राह्य होतेच. यानंतर एक गोष्ट जी उत्तम जानकरांच्या लीडला कारणीभूत ठरू शकते ती म्हणजे मोहिते पाटील आणि त्यांच्यातील वाद. कारण सुमारे 30 वर्ष या दोघांमध्ये टोकाचं वैर होतं. अचानक लोकसभेच्या आधी हे दोघं सोबत दिसू लागले. मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं अहवालातून दिसून आलं. अर्थात यात मार्कडवाडी आली म्हणून मतदारांच्या राम सातपुतेंना लीड मिळाली असंही म्हणता येणार नाही, पण अल्प प्रमाणात ही गोष्ट ग्राह्य होतेच. यानंतर एक गोष्ट जी उत्तम जानकरांच्या लीडला कारणीभूत ठरू शकते ती म्हणजे मोहिते पाटील आणि त्यांच्यातील वाद. कारण सुमारे 30 वर्ष या दोघांमध्ये टोकाचं वैर होतं. अचानक लोकसभेच्या आधी हे दोघं सोबत दिसू लागले. मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं अहवालातून दिसून आलं. अर्थात यात मार्कडवाडी आली म्हणून मतदारांच्या राम सातपुतेंना लीड मिळाली असंही म्हणता येणार नाही, पण अल्प प्रमाणात ही गोष्ट ग्राह्य होतेच. यानंतर एक गोष्ट जी उत्तम जानकरांच्या लीडला कारणीभूत ठरू शकते ती म्हणजे मोहिते पाटील आणि त्यांच्यातील वाद. कारण सुमारे 30 वर्ष या दोघांमध्ये टोकाचं वैर होतं. अचानक लोकसभेच्या आधी हे दोघं सोबत दिसू लागले. तसंच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना प्रतिउत्तर देण्यात आलं. या सभेत भाजपचे गोपीचंद पडळकर, राम सातपुते, सदाभाऊ खोत आदी आमदारांनी महाविकास आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. एकूणच गेल्या काही दिवसांपासून मार्कडवाडी हे गाव राज्यातच नव्हे तर भारतात प्रकाश होतात आला आहे. मात्र विरोधकांकडून या गावाचा उपयोग केवळ आणि केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जात असल्याचा दिसून येत आहे. याला गावकऱ्यांनी आणि सत्ताधारी महायुतीनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं आता किती दिवसात हा संघर्ष थांबणार की या सभेनंतर अजून चिघळला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत. तत्पूर्वी मार्कडवाडीला ठरवलं जातंय का राज्यातील संघर्षाचं सत्ता केंद्र? याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.